शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं. संपूर्ण या सृष्टीतील प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतो. शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत, माता छायेची पुत्र आहेत. या नवग्रहामध्ये शनी हा असा ग्रह आहे की सगळ्यात उग्र आहे आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. आणि याच कारणानं प्राचीन काळापासून आपले ऋषी मुनी शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा आराधना करत होते आणि आजही आलेत करत. शनिदेवाची साडेसाती म्हटलं ना, भले भले बघा घाबरून जातात. अहो, शनीची नजर जर फिरली ना तर राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो. आणि ज्या प्रकारे शनिदेव दुष्टांना दंड देतात, परंतु इमानदार लोकांना शनिदेव धन पद सन्मान देतात. शनिदेव संतुलन आणि न्याय देवत आहेत. शनिदेव धर्म अर्थ कर्म आणि न्यायाचं प्रतीक आहे. शनिदेवाच्या कृपेनं व्यक्तीला धनसंपत्ती वैभव आणि मोक्ष प्राप्त. आणि शनिदेव पापी आणि दुराचारी जे व्यक्ती आहेत अशांसाठी दुःखदायक शनिदेव आहेत बघा. शनीची पीडा आल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये चढ उतार चालू होतो. त्याचं संपूर्ण जीवनच बदलून जातं बघा. परंतु काही मनुष्यासाठी शनिदेव अत्यंत फलदायी आहेत. सूर्यपुत्र शनिदेव मृत्यू लोकातील एकमेव स्वामी आहेत. व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्माच्या आधारावर त्याला दंड अवश्य देतात शनिदेव आणि त्याला सुधारण्यासाठी प्रेरित सुद्धा करतात. शास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनात अशा घटना घडत असतील तर त्या व्यक्तीनं समजून जावं की शनिदेव नाराज आहेत व लगेच त्या व्यक्तीनं शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करावेत आणि या शनिदेवाच्या मायाचक्रातून मुक्ती मिळावी. आणि त्यासाठी आज आपण ऐकणार आहोत की शनिदेव नाराज आहेत त्या व्यक्तीबरोबर त्यावेळी काय होतं. असे 7 लक्षण आज जाणणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्यावर शनिदेवाची आपल्यावरती कृपा होईल आणि जीवनामध्ये अशी संकट बघा येणारच नाहीत. त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका. आपण मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम शनिदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, अशा काय घटना दिसतात बघा त्या व्यक्तीच्या जीवनात, त्या ध्यान देऊन आपण ऐका. तर मित्रांनो, जीवन जगण्याचा जो मार्ग आहे बघा बदली होतो त्या व्यक्ती. म्हणजे एखादा व्यक्ती चांगला व्यवसाय करत असेल, एखादा व्यक्ती शेती करत असेल, कुठलाही बघा क्षेत्रामध्ये असेल आणि अचानक त्याचा मार्ग बदली होतो. म्हणजे विनाशकाळी विपरीत बुद्धी जुनी लोक बघा म्हणायची. असं त्या व्यक्तीच्या बाबतीत घडतं की ज्या ठिकाणी विजय होणार आहे किंवा यश मिळणार आहे त्यावेळी त्या व्यक्तीची बुद्धी ना भ्रष्ट होऊन जाते बघा. खरं खोटं त्या व्यक्तीला अजिबात समजत नाही. आपण सांगितलं तरी चांगली गोष्ट त्याला दिसत नाही, केवळ त्याला वाईट गोष्ट दिसते. अर्थात त्याच्या पाठीमागं न्यायाची देवता लागलेली असते आणि शनिदेव त्यामुळे त्याची बुद्धी बघा भ्रष्ट करून टाकतात. तुम्ही किती अशा व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करा, बाबा रे हा मार्ग चांगला नाही, तू करतो ही बरोबर नाही, परंतु तो व्यक्ती अजिबात ऐकणार नाही बघा. कारण त्याला पुढे जाण्याचा मार्गच दिसत नाही. तो मधीच फसतो. जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग दिसत नाही त्या व्यक्तीला. चारही दिशेला त्याला मार्गच दिसत नाही बघा आणि केवळ त्याला अपयश दिसतं सगळीकडं. त्यामुळे तो व्यक्ती प्रयत्न करण्याचं सोडून देतो आणि जीवन संपून जातो. अशा वेळी समजून जावं की ही शनिदेवाची साडेसाती संपूर्ण कुटुंबाच्या मागे लागते बघा. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की शनिदेव कसे पाठीमा लागलेत हे समजून जायचं. आज आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे अनेक कुटुंब पाहतो की करोडपती असतात. तुमच्या गावात सुद्धा तुम्ही पाहिल्या असतील अशा घटना घडलेल्या की अचानक ती व्यक्ती बघा कर्जबाजारी होऊ लागते. हळूहळू कर्जबाजारी होऊ लागते. ज्या कामामध्ये त्यांना यशच मिळत नाही बघा, कुठली गोष्ट हातात घेतली की, आणि ती व्यक्ती हळूहळू कर्जबाजारी होते. आणि शनिदेव बघा त्यावेळी नक्की नाराज असतात, हे सत्य आहे. अशा व्यक्ती बघा कर्जात बुडालेल्या असतात आणि आवश्यकता नसतानाही कर्ज करतात लोक बघा. कुठलीही वस्तू बघा आज गरज नाही, आज गाडीची 4 व्हीलरची गरज नाही, परंतु अशी गाडी 10-15 लाखाची घेऊन ठेवतात आणि त्यावेळी कर्ज हळूहळू वाढायला लागतं.
कारण इन्कम कमी आणि जाणं जास्त होतं, कारण ही बुद्धी देणारा तो शनिदेव आहे लक्षात. आणि त्यावेळी ती व्यक्ती कर्जसुद्धा फेडू शकत नाही. आणि याचं दुसरं रहस्य म्हणजे मित्रांनो, अशा ज्या व्यक्ती आहेत त्या जीवनामध्ये कधीही कोणाला मदत करत नाहीत, दुसऱ्याची निंदा करत राहतात, नेहमी दुसऱ्याला कमी लेखत राहतात. आणि अशा वेळी शनिदेव या व्यक्तीला दंड देतात, सजा देतात. आणि अशा व्यक्तीनं जीवनभर स्वतःचा विचार केल्यामुळं ही घटना घडत राहतात. आणि या ठिकाणी समजून जावं, शनिदेवाची साडेसात लागली या कुटुंबाच्या माग, या व्यक्तीच्या पाठीमाग. तर तिसरं कारण पाहणार आहोत आपण की शनिदेव कशी पाठीमागं लागल्यात हे समजतं बघा. व्यक्ती व्यसनामध्ये बुडून जातो बघा. तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये एखादा व्यक्ती उत्तम प्रकारे जीवन जगतोय, चांगला जगतोय जीवन, आणि अचानक त्याला संगत घडते आणि तो व्यक्ती व्यसनात डुबतो, नशा करतो, म्हणजे दारू पितो, जुगार खेळतो. अनेक अशा गोष्टी बघा घडू लागतात. हे त्याच्या पापाचं फळ आहे बघा. दुसऱ्याला शिव्या देणं किंवा आपला मातापिता आहेत, मातापित्यांना त्रास देणं, धर्माचं कार्य न करणं, देवाची सेवा न करणे, देवाची निंदा करणे. एखादा व्यक्ती देवाची सेवा करतो मग त्याची निंदा करायची, आणि हे सगळं पाप आहे. आणि त्यावेळी शनिदेव त्या व्यक्तीला असा दंड देतात आणि तो व्यक्तीनं वाईट मार्गाला लागतो बघा. हा शनिदेवाचा दंड आहे, फसतो. अशा अनेक लोक तुम्ही पाहिले असतील आजूबाजूला तुमच्या. या ठिकाणी शनिदेव त्याला दंड देतात. तर मित्रांनो, चौथं माहिती आपण पाहणार आहोत, चौथं रहस्य की कसे शनिदेव नजर फिरवतात त्या कुटुंबावर. तर मित्रांनो, वेश्यावृत्ती. जो पुरुष परस्त्री संबंधी बनवतो किंवा वेश्येकडे जातो, असा व्यक्ती हा सगळ्यात पापी असतो बघा. परस्त्री माते समान मानायचा. आणि जर काही लोक आहेत अशी की वाईट नजरेनं पाहतात, अशा लोकांना शनिदेव दंड जरूर देतो बघा. आणि अशा व्यक्तीची प्रगती कधीच होत नाही आणि शनिदेव होऊनही देत नाही. आणि शनिदेवाच्या नजरेतून अशी व्यक्ती कधीच वाचत नाही, फक्त वेळ यावी लागते. आणि असे जे काही पुरुष आहेत वाईट, त्यांना समाजामध्ये कधीही सन्मान मिळत नाही बघा. आणि शेवटी अशा व्यक्तीचा मृत्यू भयान आजाराने होतो. अशी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील बघा. हा प्रकोप आहे, ही नजर आहे शनिदेवाची, कधीच चुकत नाही बघा. दंड हा मिळतोच जरूर, परंतु फक्त वेळ लागते. मित्रांनो, तुम्ही असे अनेक कुटुंब पाहिले असतील की दुसऱ्याचं वाईट करतात, लोकांना वाटतं ती मजेत आहेत, परंतु शेवटी अशी वेळ येते ना, असा ठोका बसतो शनिदेवाचा की भयानक आजार होतो त्या व्यक्तीला आणि हाल हाल करून मृत्यू होतो. तो मित्रांनो, ही सगळी लक्षणं आहेत शनिदेवाच्या कोपाची. आता पाचवं लक्षण पाहणार आहोत की शनिदेवाचा कोप कसा होतो बघा, आणि शनिदेवाला काय आवडत नाही. तर मित्रांनो, पशुहत्या. शनिदेवाला पशुची हत्या अजिबात आवडत नाही आणि शनिदेवाच्या नजरेत फार मोठा अपराध आहे. आणि न्यायदेवता म्हणजे आपले हे शनिदेवता अशा मनुष्याला फार दुःखदायी मृत्यू देते बघा. जो व्यक्ती प्राण्यांना मारतो, बैल, गाय, वासरं, म्हणजे असे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना मारतो बघा विनाकारण, त्यावेळेला शनिदेवाला फार राग येतो आणि शनिदेव त्या व्यक्तीला भयंकर असा दंड देतात. तर मित्रांनो, सहावं कारण पाहणार आहोत बघा कसं येते शनिदेवाचं. भयंकर आजार होतो. एखादं कुटुंब पाहिलं असेल, एखादा व्यक्ती पाहिला असेल की त्याला बघा कुठलंच व्यसनच नसतं आणि अचानक त्याला भयंकर आजार होतो, कॅन्सरसारखा आजार, अशा अनेक आजार, भयंकर आजार होतो. का होतो? तर मित्रांनो, जो व्यक्ती दुसऱ्याची संपत्ती बळकवतो, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतो, दुसऱ्याला मूर्ख बनवून, खोटं ठरवून त्याची संपत्ती बळकवतो ना, तो तळतळाट. आणि त्या व्यक्तीला शनिदेव शासन करतात, भयंकर शासन करतात की त्या आजारात त्याचा मृत्यू होतो, हाल हाल होऊन. आणि ही सगळी जी कारणं आहेत मित्रांनो, शनिदेवाच्या कोपाची आहेत, कळून येत नाहीत ते. सातवं शेवटचं कारण पाहणार आहोत आपण, शनिदेवाचा कोप कसा होतोय बघा. दुसऱ्याचं वाईट करणं. जी महिला दुसऱ्याचं वाईट करते बघा, दुसऱ्याच्या अन्नात विष कालवते, ती स्त्री अतिशय पापी असते. म्हणजे विष तर ठीक आहे, म्हणजे विष हा शब्द, परंतु विष ह्याला दुसरा सुद्धा अर्थ आहे बघा. एखादी स्त्री दुसऱ्याचं कुटुंब फोडते, दुसऱ्याचं वाईट नेहमी विचार करते, ती व्यक्ती सगळ्यात पापी असते बघा. आणि शनिदेव तिला शासन हे करतात. किंवा एखादा व्यक्ती दुसऱ्याला विनाकारण बघा त्रास देतो,
विनाकारण काही कारण नसताना एक मजा म्हणून, आनंद म्हणून दुसऱ्याला त्रास देणारे लोक या समाजामध्ये आजही आहेत. आणि अशा व्यक्तीला शनिदेव बघा दंड देतात. शनिदेवाच्या दंडास पात्र ठरतात, परंतु फक्त वेळ आल्यानंतर. आणि अशा लोकांना मृत्यू हा भयानक होतो बघा. त्यांना मोक्ष तर मिळतच नाही. म्हणून मित्रांनो, शनिदेवाची नजर जर फिरली ना तर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. अशी अनेक कुटुंब तुम्ही पाहिली असत्याल. आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आपण. आणि मित्रांनो, या शनिदेवाच्या कोपातून वाचण्यासाठी शनिदेवाची भक्ती महत्त्वाची. विश्वासानं भक्ती. शनिवारी मंदिरात जावं, तेल चढवावं, शनिदेवाच्या पायाशी नतमस्तक व्हावं विश्वासानं, आणि आपलं जीवन जगण्यामध्ये बदल करावा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून नक्की बदल करा. चूक झाली असेल ना तर जागी व्हा. दुसऱ्याला त्रास देऊ नका. गोरगरिबांना मदत करा. आणि जो देवाची सेवा करतोय त्याची अजिबात निंदा करू नका. तुम्हाला नाही करायची तुम्ही करू नका, परंतु निंदा करू नका. ज्यावेळेला निंदा करतो ना दुसऱ्याची आपण, त्यावेळेला अशा व्यक्तीला शनिदेव दंड देतात. लक्षात घ्या. अशी अनेक कुटुंब तुम्ही पाहिले असतील तुमच्या गावात सुद्धा. करोडपती आहेत, ज्याच्याकडं जमीन होती शेकडो एकर, आज दुसऱ्याकडे ती कामाला जातात. परंतु अशी कुटुंब तुम्ही पाहिली असताल की ज्याच्याकडे राहायलाही घर नव्हतं, परंतु आज फार मोठा बंगला बांधला आहे त्यांनी. त्याची मुलं बाळ उत्तम प्रकारे कामाला लागलेत. मित्रांनो, शनिदेव चांगल्याशी चांगला असतात. लक्षात घ्या. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीमागे शनिदेव राहतात. परंतु जो दुसऱ्याला फसवतो ना, की वेळ आली ना त्या व्यक्तीला फार मोठा दंड भोगावा लागतो. म्हणून शनिदेवापासून वाचण्यासाठी गोरगरिबांना दान करा. आपण शनिदेवाला दान केलं फार आवडतं गोरगरिबांना, आणि शनिदेवाची कृपा आपल्यावरती राहील. सुंदर अशी रहस्यमय माहिती जर आवडली असेल तर विश्वासानं आम्हाला ओम शनिदेवाय नमः अशी कमेंट आपण जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.